आणि एक महत्त्वाची बातमी आहे, उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला आव्हान देण्यात आले। अनेक हत्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेला विजय पलांडेचा कोर्टामध्ये अर्ज आहे। निकमांनी निवडणूक लढवली, आता ते भाजपचे नेते आहेत, त्यांचे विचार बदलले आहेत। विजय पलांडेच्या अर्जामध्ये हा उल्लेख करण्यात आला। निकमांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी देखील आता करण्यात आली। तर उज्ज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेली होती। वर्षा गायकवाड यांच्या विरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि याच पार्श्वभूमीवर आता पलांडेच्या अर्जामध्ये नियुक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय अधिक माहिती? सागर, आपण पाहतोय की भाजपकडून लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळालेली आणि पराभूत झालेले विशेष सरकारी वकील आदी असलेले उज्ज्वल निकम यांना पुन्हा एकदा आता पराभूत झाल्यानंतर त्यांना सरकारी वकील म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या या नियुक्तीला विरोध करत आरोपी विजय पलांडे यांना याचिका केलेली आहे आणि या याचिकेवरती आता सुनावणी अपेक्षित आहे। त्यामुळे उज्ज्वल निकम यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जी मिळालेली होती आणि त्यानंतर जे काही पराभूत झालेले होते त्यानंतर विशेष सरकारी वकील म्हणून पुनर्नियुक्ती करण्याचा जो काही वाद आहे याच्यावरती राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या होत्या। मात्र आता हा वाद जो आहे तो कोर्टात पोहोचलेला आहे आणि एका आरोपीनं त्यांच्या या नियुक्तीला आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे कोर्टामध्ये नेमकं काय होतं, कशा पद्धतीची ही सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण उज्ज्वल निकम यांचा आता हेतू, त्यांचे विचार, त्यांचा अजेंडा आणि त्यांची काम करण्याची पद्धत सुद्धा पूर्णपणे बदललेली आहे आणि त्यामुळे ही वाईट हेतूनं विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे असं सुद्धा याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळं कोर्टामध्ये सुनावणी झाल्यानंतर कोर्ट या सगळ्याकडे कशा पद्धतीनं पाहतं आणि दोन्ही बाजूची युक्तिवाद झाल्यानंतर नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विजय पलांडे हा अनेक गुन्ह्यामध्ये आरोपी आहे आणि आरोपीनंच आता उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोध केल्यामुळे आणि अशा पद्धतीनं कोर्टात याचिका केल्यामुळे हा वाद जो आहे तो आता कोर्टामध्ये पोहोचलेला आहे आणि त्यामुळे कोर्टामध्ये कशा पद्धतीची ही सुनावणी होते आणि त्यानंतर काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।